जर उद्या तुमची स्वतःची ओळख ठरवण्याचा हक्कच तुमच्याकडून काढून घेतला तर? देशात सध्या एका विधेयकावरून मोठा वाद निर्माण झालाय. या विधेयकानुसार ट्रान्सजेंडर व्यक्तींना आधीसारखी स्वतः त्यांची ओळख ठरवता येणार नाही, तर त्यांना आपले लिंग, अवयव तपासून ओळख सिद्ध करावी लागणार आहे. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कावर घाला आहे का, की सरकारचा हा निर्णय योग्य आहे? आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत ट्रान्सजेंडर सुधारणा विधेयक 2026 बद्दल. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय फिलिंग्स मनातल्या. तर मंडळी, केंद्र सरकारने 13 मार्च 2026 रोजी लोकसभेत ट्रान्सजेंडर व्यक्ती संशोधन विधेयक सादर केलं. हे विधेयक 2019च्या कायद्यात बदल करण्यासाठी आणलं गेलं आहे. या नव्या बदलांमध्ये सरकारचा दावा आहे की ट्रान्सजेंडर व्यक्तींना अधिक सुविधा, संरक्षण आणि संधी देण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. पण वादाचा मुख्य मुद्दा आहे ओळखीचा हक्क. 2026च्या कायद्यानुसार कोणतीही ट्रान्सजेंडर व्यक्ती स्वतःची लिंग ओळख जाहीर करू शकत होती. त्यासाठी कोणत्याही मेडिकल टेस्टची गरज नव्हती. पण 2026च्या विधेयकात स्वओळखीचा अधिकार हटवण्यात आला आहे. आता मेडिकल सर्टिफिकेट किंवा बोर्डाची मंजुरी आवश्यक आहे. याशिवाय ट्रान्सजेंडर या शब्दाची व्याख्या मर्यादित करण्यात आली आहे. काही विशिष्ट सामाजिक समुदाय आणि इंटरसेक्स व्यक्तींनाच मान्यता मिळणार आहे. 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया निर्णयात ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतःची ओळख ठरवण्याचा हक्क दिला होता. म्हणजेच कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय स्वतःची ओळख मान्य केली जात होती. पण आता नवीन विधेयक हे त्या निर्णयाच्या विरोधात जात असल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी देशभरात ट्रान्सजेंडर समुदाय रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये मोर्चे, निदर्शने, सोशल मीडिया मोहिमा, आयडेंटिटी इज आवर राईट, कंट्रोलिंग आवर एक्झिस्टन्स घोषणा दिल्या जात आहेत. समुदायाचं म्हणणं आहे, हा आमच्या अस्तित्वावर हल्ला आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रक्रिया कठीण होईल. शिक्षण, नोकरी, आरोग्य यावर परिणाम होईल. सरकारचं म्हणणं आहे, प्रक्रिया अधिक पारदर्शक करायची आहे, गैरवापर टाळायचा आहे, अधिक चांगल्या सुविधा देण्याचा उद्देश आहे. पण विरोधक म्हणतात, आधी चर्चा करा, समुदायांशी संवाद साधा, अधिकार कमी करू नका. सध्या हे विधेयक लोकसभेत चर्चेत आहे. जर ते पास झालं तर नवीन कायदा लागू होईल आणि कदाचित हे प्रकरण न्यायालयात जाईल. देशात पुन्हा एकदा हक्कांसाठी मोठी लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. मंडळी, ओळख ही कोणाच्याच परवानगीवर अवलंबून असू नये. हा मुद्दा केवळ एका समुदायाचा नाही, तर मानवाधिकारांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारचा निर्णय योग्य आहे का, की हा खरोखरच हक्कांवर घाला आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.